लातूर जिल्ह्यातील रस्ते बांधकामातील कथित अनियमितता, अवैध मुरुम उत्खनन आणि शासकीय महसुलाच्या नुकसानीसह विविध प्रश्नांवर कारवाईची मागणी करत समाजसेवक शिवाजी एडके आणि विवेकानंद साळुंखे यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनाद्वारे संबंधित प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच अवैध उत्खननाविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मी प्राध्यापक शिवाजी एडके। आज आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत। त्याचं प्रमुख कारण हे आहे की लातूर जिल्ह्यामधला लातूर ते जहिराबाद हा जो 70 किलोमीटरचा MSRDCच्या अंतर्गत असलेला नॅशनल हायवे आहे तो पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्याच्यामुळं असंख्य जे व्हिलेजर्स आहेत, असंख्य गावाशिवारातले जे लोक आहेत त्यांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। येस मॅम, या रूटवरती असंख्य विलेजेस जवळपास 40 ते 45 खेडे या रूटवरती आहेत आणि त्या प्रत्येक खेड्यामधला असा कुठल्याही घरातला एखादा व्यक्ती नाही ज्याला या नॅशनल हायवेजमुळे काही झाले नाहीये। मॅम, त्या ठिकाणचे आमच्याकडे काही इमेजेस आहेत, गुगल इमेजेस आहेत, आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते पण आम्ही दाखवू इच्छितो की रस्त्याला मोठे टायर जातील एवढ्या भेगा पडलेल्या आहेत, रस्ते पाण्याने वाहून गेलेले आहेत आणि याची दखल कोणीच घेतलेली नाहीये। वारंवार जे लातूर जिल्ह्याचे कलेक्टर आहेत, त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त आहेत, त्याचप्रमाणे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, प्रत्येकाकडे आम्ही न्याय मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। भलं की आमचं गाव त्या रूटवरती नाहीये, परंतु असंख्य लोकांच्या या मृत्युमुखी पडण्याला कुठेतरी आपण वाचा फोडावी आणि ही जी डिफेन्स जी आहे, द लिमिटेशन ऑफ दॅट नॅशनल हायवे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि अशा आंदोलनातून कुठेतरी जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांच्या निदर्शनात आणण्यासाठी आजचं एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत ना। आज आम्ही ते एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। जर आजच्या आमच्या धरणे आंदोलनावर सरकारने काही विचार केलेला नाही तर आम्ही येणाऱ्या 15 ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे। आंदोलन करणार त्याच्यामध्ये किती लोक सहभागी होतील? प्रत्येक गावातून कमीत कमी 5 जणांना आम्ही इथं आमंत्रित करणार आहोत आणि अशा 40 ते 50 खेडे त्या रोडवरती आहेत। एवढे 200 ते 250 लोक आम्ही इथे येऊन बसणार आहोत।